ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಮೈ ಚಾನಲ್. ನೋಡ್ರಿ, ನಾವು ನಾಸಿಕ್ ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಅಲ್ಲಿದ ಇವರ ಪಂಚವಟಿ ಬಗ್ಗೆ ವಿವರಣೆ ಕೊಡತಾರು. या ठिकाणाला पंचवटी का नाव पडलं? त्या ठिकाणी साक्षात श्रीराम निवास करत होते. त्यावेळी वनवासात होते. त्यांचं हे निवासस्थान होतं गोदामाईच्या तीरावर. या ठिकाणावरूनच सीतामाईचं हरण झालेलं आहे. तिथूनच आहे का नाही, रंगीला रावण सीतामाईला पळवून नेलेला आहे. याची साक्ष काय? या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एक आहे सीतागुफा. या ठिकाणी सीतामाईनं आहे का नाही, शंकर भगवंताची आप भुयारामध्ये. दुसरं, या ठिकाणी 5 वडाची झाडं आहेत. या 5 वडाच्या झाडांना पंचवट म्हणलं जातं. याच्यावरून या भागाला पंचवटी नाव असं पडलेलं आहे. या शहराचं नाव आहे नाशिक. नाशिक हे नाव कसं पडलं? या ठिकाणी आहे का नाही, पलीकडे तपोवन म्हणणं आहे. आता बंद झालं, आपल्याला लेट झालं. त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापल्यामुळं संस्कृत मध्ये नाकाला नासिका असं म्हणलं जातं. गोदावरीच्या या तीरावरून त्या तीरावर फेकलं म्हणून या गावाचं नाव नासिका असं झालेलं. नाशिकवर त्या नाकावरून या गावाचं नाव नाशिक. जितकी भूमी रामचंद्राची कर्मभूमी राहिली, तितकीच हे सगळ्यात जास्त प्रिय शंकर भगवानाला राहील. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात जास्त शंकराची, भगवंताचे आणि तेवढेच रामाची मंदिर आहे. या ठिकाणाहून गोदामाई वाहते. या गावामध्ये याला गोदामाई कोणी म्हणत नाही. या ठिकाणी याला गंगाच असं म्हणलं जातं. पहिल्यांदा सगळ्यांनी हातपाय धुवायचा आहे या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आहे का नाही, शंकर. त्याच्यानंतर आहे का नाही, अजून एक मंदिर बघायचंय, गंगा गोदावरीचं मंदिर बघायचंय. फक्त सिंहस्थ कुंभमेळ्याला. त्याच्यानंतर कपालेश्वर बघूया आपण. कपालेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जगामध्ये हे एकमेव असं मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदी नाही. या ठिकाणी नंदी भगवंताला आहे का नाही, शंकर भगवानांनी आपलं गुरु मानलेलं असं एकमेव दुर्मिळ. या ठिकाणी शंकर भगवान सुद्धा आपल्या वाहनाला गुरु बनवतात. ते मंदिर आहे. त्याच्यानंतर काळाराम मंदिर आहे. काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य काय? सगळी मंदिरं तुम्ही बाहेरनं सजलेली बघितली असतात. या मंदिराचं वैशिष्ट्य, आत गर्भगृहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आतून जे वर सगळ्यांनी छत बघायचं आहे. अतिशय नक्षीदार छत आहे. दुसरी गोष्ट, आतमध्ये काळ्या पाषाणामध्ये राम, लक्ष्मण आणि सीताच्या मूर्ती आहे. आणि बाहेर जे आहे दास मारुती आहे, हात जोडून उभारलेला मारुती. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की त्या मारुतीचं जे डोकं आहे ते रामाचं चरण समांतर आहे. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे काळाराम मंदिरात. त्याच्यानंतर सीता गुफा बघायची. 1 तास जाणार आहे, फक्त लवकर आवरा. भरला जातो असं आता प्रयागला कसं भरलेलं आहे. त्यावेळी या ठिकाणी आंघोळ करायला आहे का नाही, लोकांची झुंबड उडलेली असते.